नमस्कार. इंग्लिश हँडरायटिंग या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला दुसरा सेशन आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण स्ट्रोक्स शिकणार आहोत. मागील सेशनमध्ये आपण स्ट्रोक्स शिकलो होतो. आज आपण राहिलेले सगळे स्ट्रोक्स पाहणार आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. तर बघा, आपण पहिल्यांदा सर्कल हा जो स्ट्रोक आहे तो कशा पद्धतीनं लिहायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा पहिल्या लाईनपासून थोडंसं खाली स्लांटिंग लाईन काढणार आहोत, कर्व काढणार आहोत आणि परत स्लांटिंग लाईन घेऊन कर्व काढत पहिल्या पॉईंटला आपण चिटकवणार आहोत. तर हा मी 3 लाईनमध्ये सर्कल काढलेला आहे. असंच तुम्ही 2 लाईनमध्ये पण सर्कल काढू शकता. स्लांटिंग लाईन, कर्व, पुन्हा स्लांटिंग लाईन, कर्व. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्कलची प्रॅक्टिस करायची. ओव्हल शेपमध्ये आले पाहिजेत. पहिल्यांदा 3 लाईनमध्ये आणि मग 2 लाईनमध्ये. सर्कल आपल्याला खूप ठिकाणी लागतात, तर त्यासाठी आपल्याला या स्ट्रोकची चांगली प्रॅक्टिस करायची आहे. शिस्तीत लिहायचं आहे. जेवढं तुम्ही पहिल्यांदा शिस्तीत लिहिणार तेवढं अक्षर सुंदर बनायला मदत होणार. एकदा स्ट्रोक तुम्हाला व्यवस्थित जमले की अक्षर आपोआपच सुंदर बनायला मदत होते. सगळे सर्कल एकसारखे आणि सुंदर कसे काढता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक सर्कल एकसारखा आपल्याला काढत जायचं आहे. तर इथं मी एक लाईन तुम्हाला काढून दाखवलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस आपल्याला कमीत कमी 2 पेज इतकी करायची आहे, जेणेकरून आपल्याला हा स्ट्रोक छान पद्धतीनं जमेल. यानंतर आपण पुढच्या स्ट्रोकची प्रॅक्टिस करणार आहोत, ते आहे हाफ सर्कल. तर ते सुद्धा आपण अशाच पद्धतीनं प्रॅक्टिस करणार आहोत. पहिल्यांदा आपण स्लांटिंग लाईन काढू, कर्व करू आणि परत स्लांटिंग लाईन. हे दोन्हीसुद्धा पॉईंट आपल्याला एकाखाली एक घ्यायचे आहेत. परत 2 लाईनमधला आपण हाफ सर्कल काढू, स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग लाईन. बऱ्याच वेळेला आपण लिहित असताना फक्त लिहित असतो, तर तसं न करता आपण जर म्हणत म्हणत तो स्ट्रोक लिहिला तर तो जास्त आपल्या लक्षात राहतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन पण त्या स्ट्रोकवरती राहतं. म्हणजे आपण काय लिहित आहोत याच्यावर सगळं लक्ष राहतं. तर त्यासाठी आपल्याला म्हणत म्हणत तो स्ट्रोक किंवा ते लेटर काढायचं आहे. स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग. छोटीशी अगदी स्लांटिंग लाईन आपण काढली, कर्व केला आणि परत स्लांटिंग लाईन, स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग लाईन. पहिल्यांदा काढत असताना 3 लाईनमध्ये स्ट्रोक काढायचा आहे. त्यानंतर आपण 2 लाईनमध्ये तो स्ट्रोक काढणार आहोत. याच्यामुळे आपल्याला दोन्ही स्ट्रोकची प्रॅक्टिस ॲटोमॅटिक होते. जो मोठा हाफ कर्व आहे कॅपिटल लेटरसाठी वापरू आपण, आणि जो छोटा कर्व आहे तो आपण स्मॉल लेटर्समध्ये वापरणार आहोत. तर या पण स्ट्रोकची आपल्याला 2 पेज इतकी प्रॅक्टिस केली पाहिजे कमीत कमी, जेणेकरून तो स्ट्रोक छान पद्धतीनं आपल्या हातात बसेल. यानंतर आपण पुढचा स्ट्रोक घेणार आहोत. आता जो आपण हाफ सर्कल काढलेला आहे त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आपण काढणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 3 लाईनमधला काढूया. स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग लाईन, परत स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग लाईन. 2 लाईनमध्ये काढायचं आहे आणि 3 लाईनमध्ये काढायचं आहे. स्लांटिंग लाईन, कर्व, स्लांटिंग लाईन, परत 2 लाईनमध्ये. आधीच्या सेशनमध्ये आपण 4 स्ट्रोक बघितलं होतं आणि आत्ता आपण 3 स्ट्रोक पाहिले. टोटल याच्यामध्ये आपल्याला 7 स्ट्रोक्सची प्रॅक्टिस करायची आहे. इंग्लिश हस्ताक्षर सुंदर बनण्यासाठी हे स्ट्रोक्स खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळं आपल्याला याची जेवढी शक्य आहे तेवढी प्रॅक्टिस करायची आहे. तर इथं मी हाफ सर्कल काढून दाखवलेले आहेत. प्रत्येक स्ट्रोकचे आपल्याला 2-2 पेज इतकी प्रॅक्टिस करायची आहे. तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. इथं आपले सगळे स्ट्रोक्स संपलेले आहेत. आता आपण पुढच्या सेशनपासून लेटर्स सुरुवात करणार आहोत. तर याची आपण छान अशी प्रॅक्टिस करू आणि म्हणजे आपले लेटर्ससुद्धा सुंदर बनतील.
तर आजच्या सेशनमध्ये थांबूया आपण. भेटूया पुढच्या सेशनमध्ये अक्षरांच्या बरोबर.